सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार साहित्य उत्सव. मी राधिका बाकले. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे. आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. आज आपल्या मी इतिहास बोलतोय या सदरामध्ये आपण जाणून घेऊया प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे तसेच तत्कालीन भारताला समजावून घेण्यासाठी एक महत्त्वाचे साधन किंवा स्रोत ज्याला म्हटले जाते अशा इंडिका, जो ग्रीक लेखक मॅगस्थनीस याने लिहिलेला ग्रंथ आहे, त्या ग्रंथाबद्दल. इसवी सन पूर्व 300च्या सुमारास भारताची परिस्थिती, भारतातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती यावर भाष्य करणारा हा ग्रंथ आहे. वरील अनेक भागांमध्ये आपण पाहिलं की पर्शियन साम्राज्याचा विनाश करत करत ग्रीक हे पूर्वेकडे साम्राज्य विस्तार करीत होते. त्याच्यातच अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले, त्याची जी काही विल्हेवाट लागली त्याबद्दलही आपण पाहिलं आहे. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे 3 भाग पडले. त्यातील आजच्या इराण आणि त्या आसपासच्या प्रदेशात असलेल्या नोबल, ज्याला आपण म्हटलं जातं, त्या नोबलपैकी एक असलेला सेल्युकस निकेटर हा एक होता, ज्याच्या मुलीचा विवाह त्याने शरणागती पत्करल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याशी लावून दिला. म्हणजे त्याची मुलगी जी हेलेना, तिचा विवाह त्याने चंद्रगुप्त मौर्याशी लावून दिला आणि त्याबरोबरच आपला एक दूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी कायमस्वरूपी म्हणून पाठविला. तो दूत म्हणजे मॅगस्थनीस. हा मॅगस्थनीस आर्कोसिया या प्रदेशात त्याचा जन्म झाला. आर्कोसिया आजच्या मध्य अफगाणिस्तानच्या प्रदेशाला आर्कोसिया असे म्हटले जात असे. तेथेच अलेक्झांडरने वसवलेल्या अलेक्झांड्रिया या शहरामध्ये त्याचा जन्म झाला. पुढे सेल्युकस निकेटरच्या दरबारी राहून आणि त्याच्या पाठवण्यावरून ग्रीकांचा एक प्रतिनिधी म्हणून त्याने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाटलीपुत्र, जी मौर्य साम्राज्याची राजधानी होती, तेथे वास्तव्य केले. इसवी सन पूर्व 304 ते इसवी सन पूर्व 299 या 5 वर्षाच्या कालावधीत त्याने पाटलीपुत्र म्हणजेच आजच्या पाटणा शहरात वास्तव्य केले आणि त्याने पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींचा, घटनांचा संग्रह त्याने इंडिका या ग्रंथात केला आहे. या ग्रंथावरून आपल्याला असं कळतं
ग्रीक लोक भारताचा उल्लेख इंडिका असा करत, कारण भारताच्या वायव्य सीमेवर सिंधू नदी वाहत असे, जिला ग्रीक लोक इंडस असे म्हणत. इंडसवरून इंडस नदीच्या तीरावर किंवा इंडस नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक आणि त्या लोकांचा प्रदेश म्हणजे इंडिका. ही माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते. याशिवाय मॅगस्थनीसने मौर्यकालीन भारतामध्ये असलेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचा उहापोह त्याने केला आहे. या ग्रंथातूनच आपल्याला कळते की इसवी सन पूर्व 300च्या सुमारास म्हणजे मौर्य साम्राज्यापर्यंत भारताने कधीही कोणत्याही देशावर किंवा प्रदेशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यामध्ये एक ती नैतिकता होती जी त्यांना इतर प्रदेशावर हल्ला करण्यापासून प्रवृत्त करत होती. म्हणजेच वसुधैव कुटुंबकम जे म्हणतात की हे पूर्ण विश्व हा एक परिवार आहे, ही संकल्पना तेव्हापासून भारतीयांमध्ये रुजलेली आहे हे आपल्याला या ग्रंथातून कळते. मात्र असे असले तरी भारतीय राजे हे अत्यंत शूरवीर होते. शिवाय त्यांच्याकडे हत्यारेही तत्कालीन कालावधीसाठी अद्ययावतच अशी होती. एका पुरुषाच्या उंची इतके धनुष्य त्यांच्याकडे होते आणि धनुर्विद्येत हे राजे अत्यंत कुशल होते. शिवाय त्या काळात महिलांना देखील सैन्यात समाविष्ट होण्याचा अधिकार होता. महिलासुद्धा शस्त्र चालवणे, रथ चालवणे, घोडसवारी यामध्ये प्रवीण होत्या. या ग्रंथात अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे की महिलांनी अनेक राज्याचे सत्ताधीश म्हणून कार्य केले. इंडिका या ग्रंथातून माहिती मिळते की चंद्रगुप्त मौर्यापूर्वी भारतात 153 राजांनी जवळजवळ 6042 वर्षापर्यंत राज्य केले. या दरम्यान 3 वेळा लोकशाही प्रजासत्ताक पद्धती स्थापन करण्याचेही प्रयत्न झाले. या काळातील शहरेही महत्त्वाची गजबजलेली होती. पाटणा हे राजधानीचे शहर होते, ज्याची लांबी 16 किलोमीटर तर रुंदी 3 किलोमीटर इतकी होती. या शहराभोवती भव्य तटबंदी उभारलेली होती, ज्यामध्ये 570 मनोरे होते आणि या शहराला 64 असे भव्य दरवाजे होते. त्या काळात पाटणा शहराची लोकसंख्या 4 लाख इतकी होती. या शहराचे प्रशासन आजच्या नगर परिषदेसारख्या समितीकडून केले जात असे, ज्याचा प्रमुख नागरक हा अधिकारी असे. त्या काळात या समितीकडे शहरातील जन्ममृत्यूची नोंद ठेवण्याचे कार्य होते, जे आजही जनगणनेच्या पद्धतीत केले जाते. सामाजिक दृष्टीचा विचार केला असता समाजात 7 वर्ग प्रामुख्याने होते. एक म्हणजे तत्त्वज्ञांचा वर्ग, दुसरा म्हणजे शेतकऱ्यांचा, तिसरा पशुपालन करणारे आणि शिकार करणाऱ्यांचा, चौथा व्यापारी आणि इतर कारागिरांचा, 5वा वर्ग हा सैनिकांचा, 6वा वर्ग हा निरीक्षकांचा आणि 7वा वर्ग म्हणजे मंत्री आणि राज्यकारभार करणाऱ्यांचा वर्ग असे.
समाजात जातीभेदाचा लवलेशही नव्हता. समाजामध्ये लोकांची राहणी साधी असली तरी ज्याला आज फॅशन म्हणतात त्याबद्दल लोक जागरूक होते. इवन पुरुषांमध्येही फॅशनबद्दल जागरूकता होती. तेव्हाचे लोक दाढी ठेवत असत आणि त्या दाढीला विविध रंगही दिले जात असत. मॅगस्थेनिसने इंडिका ग्रंथात उल्लेख केला आहे की दाढीच्या काळ्या रंगाव्यतिरिक्त लाल, निळा आणि जांभळ्या रंगानेही दाढी रंगवल्याचा उल्लेख मिळतो. त्याशिवाय त्यांचे पोशाख हे मुख्यत्वे कापसापासून बनवलेले असत आणि उंच दिसण्यासाठी म्हणून पायामध्ये मोठे सोल असलेले पांढऱ्या रंगाचे टोकदार असे जोडेही ते परिधान करीत असत. त्याच्या ग्रंथात एका ठिकाणी एक चित्र काढलेले आहे ज्याच्यावरून तत्कालीन पोशाखाची माहिती मिळते. समाजामध्ये स्त्री पुरुष समानता होती. स्त्रियांना सर्वच प्रकारचे अधिकार दिले जात असत. धार्मिक बाबतीचा विचार केला असता डेनिसिनियस आणि हार्कुलिस या दोन देवतांची पूजा केली जात असे. येथे मॅगस्थेनिस असे म्हणतो, म्हणजे मॅगस्थेनिस याने या ठिकाणी भगवान कृष्ण आणि भगवान शंकर याची तुलना डेनिसिनियस आणि हार्क्युलिस या ग्रीक देवतांशी केली आहे. त्याच्यानुसार तत्कालीन मौर्यकालीन लोक हे कृष्णभक्त आणि शिवभक्त होते. तेथे अनेक लोक गुण्यागोविंदाने राहत असत. वेशभूषा, पोशाख, खानपान याबाबत त्या लोकांमध्ये विविधता असली तरी ते स्थानिक होते. कुठलाही विदेशी तिथे नव्हता. याशिवाय आर्थिक बाबतीवर भाष्य करताना मॅगस्थेनिस म्हणतो की लोकांमध्ये मौर्य साम्राज्यातील शेतजमीन ही अत्यंत सुपीक दर्जाची होती. त्यामुळे तेथील उत्पन्नही उत्तम दर्जाचे होते. त्यामुळे लोक बऱ्यापैकी श्रीमंत होते. कुठल्याही मालमत्तेला संरक्षक म्हणजेच सिक्युरिटी गार्डची गरज तिथे कधीही पडली नाही. कारण चोरी हा प्रकार तेव्हा नव्हता. कारण जवळजवळ सर्वच लोक हे श्रीमंत होते. हुंडा पद्धतीचा उल्लेख कधीही कुठेही आढळला नाही असे मॅगस्थेनिस याने नमूद केले आहे. किंवा बार्टर सिस्टीम म्हणजेच एकमेकांना उधार देण्याचा प्रकारही मौर्य साम्राज्यात नव्हता. असे असले तरी मालमत्तेचे असमान वाटप मौर्य साम्राज्यातही होते. परंतु हा एक भाग वगळता मौर्य साम्राज्यातील सामाजिक परिस्थिती ही अत्यंत उत्तम म्हणजे एक आदर्श समाज अशीच होती. दुर्दैवाने आज मॅगस्थेनिसच्या इंडिका या मूळ ग्रंथाची कुठलीही प्रत उपलब्ध नाही. एरियन या ग्रीक लेखकाने इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात इंडिका हाच ग्रंथ नव्याने लिहिला. पुढे रोमन साम्राज्यात प्लेनी याने नॅचरोलिस्ट हिस्टॉरिका हा ग्रंथ लिहिला. पुढे या तीनही ग्रंथाचे 19व्या शतकात ब्रिटिश लेखकांनी इंग्रजीत भाषांतर केले. इंडिका या ग्रंथावर टीका करताना ॲस्ट्रोबी हा ग्रीक लेखक मात्र आपला विरोध या ग्रंथाबद्दल नोंदवतो. त्याच्या मते इंडिकामधील वर्णन हे अतिशयोक्ती आहे आणि यामध्ये
मला इथे मराठी शब्द आठवत नाही आहे, परंतु यामध्ये ऑथेंटिसिटी आणि क्रेडिबिलिटी या गोष्टींचा अभाव दिसून येतो. असे असले तरीसुद्धा प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी आणि प्राचीन भारताची एक महान संस्कृती समजावून घेण्यासाठी मॅगस्थनीसने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ एक उत्तम पर्याय आहे, यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.